हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं अथर्व आणि मीरा कपाटात लपलेले असतात आणि ते कपाटातून बाहुली फेकतात आणि नर्मदाच्या अंगावर बाहुली पडते. बाहुली नर्मदाचा गळाच पकडते. तेव्हा नर्मदा ओरडत असते, माझा गळा सोड, माझा गळा सोड, आणि ती तशी बेडवर पडते. पटकन अथर्व आणि मीरा बाहेर येतात आणि पटकन सगळे घरातली मंडळी सगळेही येतात. अंबिकाही येते. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या बाहुली सोड, बाहुली सोड. तेव्हा अथर्व ती बाहुली घेतो. वेदा पटकन ती बाहुली उचलते. अथर्व बोलतो की आत्या अगं काय झालेस. तेव्हा नर्मदा बोलते की ती बाहुली माझ्या डोळ्यासमोरून बाजूला कर. त्या बाहुलीने तेव्हा दादासाहेब विचारतात की काय झालं नर्मदा. तेव्हा नर्मदा बोलते की त्या बाहुलीने माझा गळा पकडला. तेव्हा मीरा आणि अथर्व एकमेकांकडे बघून स्माईल करतात आणि बोलतात की अगं आत्या, ते बाहुलीने गळा नाही पकडला. मी कपाटातून बाहुली फेकली आणि त्याच वेळेस तू आतमध्ये आली आणि तुझ्या तुझ्या अंगावर ती बाहुली पडली. तेव्हा दामोदर बोलतो हे असं झालं बायको. तेवढ्यात वेदा बोलते की ठमे, बाबांनी तुला फेकलं ना, आता आपण बाबांशी बोलायचंच नाही. वेदा बाहुली घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा अथर्व तिच्या मागे जातो. अगं वेदा असं नाही, ऐक. तेवढ्या तिकडे अनन्या मीराजवळ उभी राहते आणि बोलते की वहिनी, कपाट रोमॅन्टिक होतं का. कपाटातला रोमांस जास्तच आवडलेला दिसतोय. तेव्हा मीरा लाजत असते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की आज वाचलीस मीरा, पण उद्या मी सगळ्यांना घराबाहेर काढेन आणि तुला वाचू देणार नाही. इकडे दुसऱ्या दिवशी अथर्व कपाट उघडून कपाटाच्या खोलीत बघत असतो. तोच कंटिन्यू बघत असतो. मीरा वेदाची पुस्तकं आवरत असते आणि मीरा अथर्वकडे बघते आणि अथर्वला मागून हात लावते आणि बोलते की काय बघतायत एवढं. तेव्हा अथर्व बोलतो की कपाट बघतोय. तेव्हा मीरा बोलते का. तेव्हा अथर्व बोलतो की नर्मदाच्या आत्याच्या कपाटात आपल्याला जायला जागा होती ना, तशी आपल्या कपाटात आहे की बघत होतो. तेव्हा मीरा बोलते आणि का. तेव्हा अथर्व बोलतो की कपाटात मला असं वाटतंय ना, आपण मस्त कपाटात राहूया. कपाटात छानपैकी तुला आणि मला राहता येईल. तेव्हा मीरा बोलते काय बोलताय तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो की आपण ना कपाटात फॅन लावून घेऊया, नाहीतर AC चालेल तुला. तेव्हा मीरा बोलते AC लावूया आणि तुम्ही एकटंच बसा कपाटामध्ये आणि एकटं स्वतःचीच बडबड करा. तेव्हा अथर्व बोलतो का, तुला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मीरा बोलते असं काय बोलताय तुम्ही, अहो कोणी बघेल तर काय वाटेल सगळ्यांना. तेव्हा अथर्व बोलतो की काय वाटेल सगळ्यांना. तिथे तिथे असं आपण दोघं होतो नर्मदा आत्याच्या कपाटात, एकमेकांसोबत रोमांस करत होतो आणि तुलाच याचा त्याचा प्रॉब्लेम असतो ना. आणि ती तुला त्या बाहुलीचाही प्रॉब्लेम होता आणि म्हणून ती बाहुली मी बाहेर फेकली. आणि एक मिनिट, आणि नर्मदा आत्या काय म्हणते, ती बाहुली मला पकडते, माझा गळा पकडते कधी कधी आत्या पण ना. तेव्हा मीरा थोडी शांत होते, विचार करत असते. तेव्हा अथर्व बोलतो की तुला काय झालं. तेव्हा मीरा सावध होते. तेवढे दादासाहेब येतात. दादासाहेब आणि मंजिरी येतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की केशववर कोणीतरी हल्ला केला आहे, आपल्याला ताबडतोब त्याला बघायला जावं लागेल. तेव्हा दादासाहेबांमागे अथर्व लगेच जातो आणि बोलतो की असं कसं झालं. मंजिरी तिथेच उभी असते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की आता मदनने सांगितलेलं काम केलं आहे त्याने, आता मीराला मारण्याचे मार्ग मोकळे झाले. इकडे अंबिका नर्मदाच्या खोलीत असते. तेव्हा नर्मदा बडबड करत असते दामोदरजवळ की अहो अहो तुम्हाला सांगते, ती जादूची बाहुली नाही आहे. किती सगळ्यांना ओढून ओढून सांगते की त्या बाहुलीने खरंच माझा गळा धरला. ती आपणहून हसते, आपणहून उठते आणि ती त्या दिवशी आणि माझा तर गळा धरला तिने. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते ती जादूची बाहुली नाही आहे. तेव्हा तो दामोदर बोलतो की अगं ताते विंचूसारखं तर नाही ना, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. तेव्हा नर्मदा बोलते की अहो तुम्ही मजाक नका करू, तुम्हाला मी खरंच सांगते ती बाहुली खरंच तिची आपणहून करत असते गोष्टी. तेव्हा दामोदर बोलतो बायको, ती बाहुली माझ्या गळ्यावर बसली, छातीवर हात ठेवून जर तिने मंत्र म्हणायला सुरुवात केली तर. तेव्हा अंबिका मनात बोलत असते की ह्या नर्मदा आत्यांना काही कळत नाही मला काय चाललं ते. आई म्हणतात खरंच या अटेन्शन मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, खरंच काही कळत नाही. इकडे मंजिरी नर्मदाला शोधून इकडे मंजिरी अंबिकाला शोधत असते आणि तेव्हा ती नर्मदेच्या खोलीत अंबिकाला बघते आणि बोलते की सगळं घर शोधलं आणि ही इथे भेटली, जाऊ दे सापडली, हे महत्त्वाचं आहे, आता हिलाही घराबाहेर काढावं लागणार. तेव्हा मंजिरी नर्मदाच्या खोलीत जाते आणि बोलते कशी आहेस नर्मदा. तेव्हा नर्मदा बोलते मी काय बरी आहे ना. एक काम कर, तू एक मला डॉक्टरच्या मेंटल हॉस्पिटलच्या ताब्यात देऊन टाक आणि एकदाची मला पोचवून द्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे काय तुझे रस्ते मोकळे. तेव्हा मंजिरी बोलते की अगं नर्मदा असे काय बोलतेस, बघ वेळ आली ना तेही करेन मी तुझ्यासाठी. पण तुला एक कळतं आहे का, ती माया आज पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी बोलणार आहेत. मंजिरीला अंबिकाला ऐकवणूक करायची असते.
तेव्हा मंजिरी बोलते की नाही, तेव्हा नर्मदा बोलते की मला काय बोलू दे, तिला काय बोलायचं आहे ते. तेव्हा मंजिरी बोलते, तुम्हाला कळत नाही आहे का, माया तुमचंही नाव घेऊ शकते आणि तुम्हालाही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला जावं लागू शकतं. तेव्हा दामोदर आणि नर्मदा थोडे शांत होतात. तेव्हा अंबिका बोलते की ही माया नक्की पोलीस स्टेशनमध्ये कोणाचं नाव घेते हे बघायला जायला पाहिजे. तेव्हा तिथून माया गायब होते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की हसते आणि बोलते की अंबिका गेली. आता आता मीराला मारण्याचा मार्ग मोकळा झाला. मीरा तिच्या खोलीमध्ये अथर्वला फोन लावून बघत असते. तेव्हा अथर्व फोन उचलत नसतो. तेव्हा मंजिरी येते आणि बाहुलीला बघते तर बाहुली बेडवर असते आणि मीरा वेदाच्या टेबलजवळ असते, स्टडीज टेबलजवळ. तेव्हा मंजिरी मनात बोलते की मीरा कधीच बाहुलीजवळ राहत नाही. तेव्हा मंजिरी मीराजवळ जाते आणि बोलते काय गं, काही कळलं का? तेव्हा मीरा बोलते नाही ना, वेदाचे बाबा काही फोनच उचलत नाही. तेव्हा मंजिरी मुद्दामच केशवची विचारपूस करत असते की केशव जरा वयस्कर आहे ना, म्हणून भीती वाटते. तेव्हा मीरा बोलते की वेदा आईसाहेब, वेदा अनन्याताईसोबत बाहेर गेली का? तेव्हा मंजिरी बोलते अगं हो, तिचं विंटर प्रोजेक्ट आहे ना शाळेत, तर त्याच्यामुळे तिला काही क्राफ्टचं सामान हवं होतं. तेव्हा मीरा बोलते वेदा काही बोलली नाही. तेव्हा मंजिरी बोलते नाही अगं, मीच तुला सांगायचं विसरली. वेदा मला खाली भेटली आणि हे केशवजींचं असं ऐकायला आलेला, म्हटलं तिच्या कानावर नको पडायला, म्हणून अनन्याला मीच बोलली की तू जा, तिला लवकर घेऊन जा म्हणून बाहेर. तू लाव ना, फोन लावून बघ. तेव्हा मीरा पुन्हा फोन ट्राय करत असते. मंजिरी पटकन बेडजवळ जाते, ती बाहुली उचलते आणि तिचा ड्रेस हळूच कैचीने कट करते. मंजिरी पुन्हा बाहुली बेडवर ठेवते आणि मीराला बोलते काय गं, लागला का फोन? तेव्हा मीरा बोलते नाही ना. तेव्हा मंजिरी बोलते की बाहुली उचलते आणि बोलते की अगं मीरा, बघ हे काय झालं आहे. तेव्हा मीरा पटकन तिथे जाते आणि बोलते काय झालं? तेव्हा मंजिरी बोलते की अगं हा फ्रॉक बघ ना, बाहुलीचा फ्रॉक फाटला आहे तो. तेव्हा मीरा बोलते अरे बापरे, माझं कसं लक्षात नाही आलं? तेव्हा मंजिरी बोलते तू एक काम कर ना, शिवून टाक ना, कारण की वेदाने बघितलं तर अजून तिला वाईट वाटेल. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे आणि ती बाहुली घेऊन जाते. तेव्हा मीरा सुई दोरा घेते आणि बाहुली शिवायला बसते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की बाहुलीचा फ्रॉक शिवता शिवता तुझं आयुष्य उधळणार आहे मीरा. तेव्हा मंजिरी मीराला बोलते मीरा तू कर, मी आलीच हां. तेव्हा मंजिरी पटकन दरवाजात उभं राहून बघत असते. मीरा इथे फ्रॉक शिवत असते आणि बाहुली तिचं काम सुरू करते. इकडे अंबिका जाता जाता रामपूर यांच्या घराच्या बाहेरच थांबते आणि ती स्वतःलाच विचारू लागते की मी इथे अशी का थांबली? मी तर पोलीस स्टेशनला जायला निघाली होती ना, आणि असं अचानक इथे का थांबली आहे मी? तेव्हा मीरा पुन्हा जायला लागते. सॉरी अंबिका पुन्हा जायला लागते आणि वरती बघते तर सगळे ते पक्षी फिरताना तिला दिसतात. तेव्हा अंबिकाचं लक्ष वरती जातं. बाहुलीचं काम सुरू करत असते. मीराला खूप त्रास व्हायला लागतो. मीरा गळ्याला हात लावत असते, तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो. अंबिका वरती बघते तर ते पक्षी बघून ती बोलते की काय चाललंय, का असं होतंय? मीराला खूप त्रास होत होतो. मीरा बाहुलीपासून दूर जायला लागते, पण ती बाहुली तशी मीराच्या जवळ येत असते आणि मीरा बेडवर खाली पडते. मंजिरीला खूप आनंद होतो. इकडे मीराचे बाबांना कळतं, ते पण मंत्र उच्चार करत असतात. इकडे अंबिकाला वाटत असते, अंबिका महागौरी मातेला प्रार्थना करत असते की काय होतंय हे म्हणून विचारत असते. महागौरी माता दर्शन देते, दिव्याचेही दर्शन देते. अंबिका महागौरी मातेसमोर हात जोडते आणि तिला आकाशात त्या पक्ष्यांऐवजी वेदाची बाहुली दिसायला लागते. तेव्हा अंबिका बोलते की वेदाची बाहुली म्हणजे माझा संशय खरा होता. इकडे मीराला खूप त्रास होत असतो. बाहुलीने तिचं काम पूर्ण केलं असतं. मीरा अचानक बेशुद्ध अवस्थेत पडते. मंजिरी तिथून हसत तिथून निघून जाते. अंबिका येते आणि अंबिका मीराला अशा अवस्थेत बघते. अंबिका पटकन मीराला उठवण्याचा प्रयत्न करते आणि रडायला लागते. मीरा काय होतं तुला? मीरा करते. तेव्हा ती मीराच्या श्वासांची गती बघते. तिचे श्वास थांबलेले असतात. तेव्हा अंबिकाला काहीच कळत नसतं. तेव्हा अंबिका जोरजोरात रडत असते, मीरा उठ. ती बाहुली ती फेकून देते आणि मीराच्या छातीवर हात ठेवून पंपिंग करते आणि मीराला छातीवर दाब देण्याचा प्रयत्न करते. अंबिका रडत असते. आता बघूया पुढे काय होतं ते. इथेच आजचा एपिसोड संपतो.